एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक करण्यात आलेली आहे। अवैध पिस्तूल विक्री प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। सिकंदरचा राजस्थानमधील कुख्यात टोळीशी संबंध असल्याचंही उघड झालेलं आहे। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख हा अडचणीत सापडलेला आहे। त्याचा राजस्थानमधील कुख्यात टोळीशी संबंध असल्याचं उघड झालेलं आहे। तसंच अवैध पिस्तूल विक्री प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती? बघा, धक्कादायकच हे सगळं प्रकरण आहे, कारण आता जे माझ्याकडे तपशील आलेत ते खूप तपशीलवार आहेत। झालंय असं की सिकंदरला मोहाली इथल्या म्हणजे चंदीगड जवळ इथं अटक झाली आहे। तो एका आंतरराष्ट्रीय अवैध शस्त्र तस्करी रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप आहे। त्याच्यासह आणखी 3 जणांना पकडला आहे आणि लक्षात असं येत आहे की हा जो BA पास असलेला, ज्याचं वजन 120 किलो आहे, ज्यांनी कोल्हापूरमध्ये शिक्षण घेतलं, महाराष्ट्र केसरी आहे, तर याला आज अटक केली। कुठे तर मोहाली एअरपोर्टच्या चौकामध्ये गोपाल स्वीट जवळ अटक केली। पंजाब पोलिसांनी एक स्टिंग ऑपरेशन राबवलं, ज्यात शस्त्र खरेदी विक्रीच्या वेळेला हे अटक झालेली आहे। आणि कोण कोण अटक झाले सिकंदर बरोबर, तर दानवीर नावाचा 26 वर्षाचा मथुरेचा उत्तर प्रदेशचा आहे, बंटी नावाचा 26 वर्षाचा मथुरेचा उत्तर प्रदेशचा आहे, कृष्ण कुमार उर्फ हॅप्पी गुज्जर 22 हा मोहाली हा 2 दिवसांनी पकडला गेलाय। आणि यांच्याकडे 5 पिस्तूल हिमाली, त्याच्यामध्ये 32 बोर देशी बनावटीचे, 20 जिवंत काडतूस, 1.5 लाख रुपये, 2 वाहनं म्हणजे कार आणि बाईक असं पोलिसांनी जप्त केलेलं आहे। महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला एक धक्का देणारीच ही बातमी आहे। पंजाब पोलिसांनी 30 तारखेला केलेल्या ऑपरेशनचे आणखी डिटेल्स आपल्याकडे येतील तेव्हा आपण त्याचे डिटेल्स सांगू महाराष्ट्राला। नक्की। तोपर्यंत धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल।